नमस्कार. मी त्र्यंबकीपर मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी PYQ सिरीज घेऊन येत आहे. बरोबर आहे. त्या अनुषंगानं बघा, या PYQचं विश्लेषणाचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. त्याचबरोबर IMP टॉपिक लक्षात ठेवा, ज्याच्यावर हमखास हे शब्द पाठ करा, हमखास प्रश्न येतो असे IMP टॉपिक. उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न आलेला आहे, महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्यावर प्रश्न आलाय, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रश्न आलाय, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर प्रश्न आलाय, साने गुरुजी यांच्यावर प्रश्न आलाय. हेच इम्पॉर्टंट जे एक्झामच्या दृष्टीने खूप येणाऱ्या, म्हणजे काही दिवसांमध्ये तुम्हाला ज्या सरळ सेवेअंतर्गत एक्झाम आहेत, बघा थोड्या दिवसामध्ये तलाठ्याची एक्झाम सुरू होत आहे. त्या अनुषंगाने म्हणा, जेवढ्या काही TCS IBPS अंतर्गत एक्झाम आहेत त्याच्यातली IMP टॉपिक अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मित्रांनो, आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आपला फीडबॅक कळवा. IMP टॉपिक लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न आला होता, त्यांचा जन्म कुठं झाला, जिल्हा विचारलेलं होतं. काय विचारलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठं झाला हाच प्रश्न विचारलाय, म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण विचारले, कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला. बघा प्रश्न कशा प्रकारे फिरून, म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी डोकं लावून विचारलाय की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जिल्हा कोणता. आपल्या समोर प्रश्न पडेल की महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण कर्मभूमी लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. परंतु त्यांचा जो जन्म आहे किंवा त्यांचे जे मूळ पूर्वज होते ते सातारा जिल्ह्यातील होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 लक्षात ठेवा, सातारा या ठिकाणी झाला होता, साताऱ्यातील कडगुण. आणि हाच प्रश्न आला लक्षात ठेवा, काय हाच प्रश्न विचारलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता. हा TCS ने घेतलेल्या एक्झाम अंतर्गत लक्षात ठेवा हा प्रश्न आला होता. आपल्याला सरळ सरळ ह्या मेन टॉपिकच्या हेडलाईनवर, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मावरच प्रश्न विचारलाय. त्यामुळे आता आपल्याला बेसिक लक्षात ठेवा, हा मृत्यू आपल्याला माहित असावी, ही तारीख माहित असावी, कारण काय एक्झामचा बदलता पॅटर्न ब क असे पण प्रश्न येऊ शकतात, म्हणजे पर्याय आपल्याला वाढू शकतात, एक्झामचा टफनेस पण वाढू शकतो. तर सविस्तर कमी वेळामध्ये IMP जेवढं काही महत्त्वाचं एक्झाम दृष्टीनं आहे, उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर काय अपेक्षित प्रश्न असू शकतो. उदाहरण, सत्यशोधक समाज स्थापना, त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवा, मेन म्हणजे ग्रंथ, सत्यशोधक समाज स्थापना, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र, त्यांनी स्थापन केलेल्या शाळा, बाल हत्या प्रतिबंधक गृह, याच्यावर नक्कीच पुन्हा काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या वेळी शेतकऱ्याचा पोशाख घालून तिथं उपस्थित होते, हंटर कमिशन समोरची साक्ष, याच्यावर नक्की म्हणजे नक्कीच प्रश्न येणार. फक्त आपल्याला हे डिटेलमध्ये बघूया, जेणेकरून तुमचा 5 ते 10 मिनिटांमध्ये लक्षात ठेवा महान व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर जे काही अपेक्षित प्रश्न आहेत ते आपण कव्हर करूया. 11 एप्रिल 1827 ला काय करा, कडगुण सातारा या ठिकाणी जन्म, पण त्यांचं कार्य लक्षात ठेवा पूर्ण काय पुणे जिल्ह्यामध्ये होतं. ज्योतिबांच्या यात्रे, म्हणजे ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव ज्योतिबा हे ठेवलं होतं. पूर्ण लक्षात ठेवा, ज्योतिबा गोविंदराव फुले त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचं टोपण नाव तात्यासाहेब, मूळगाव कडगुण, आणि त्यांचा मृत्यू आहे 28 नोव्हेंबर 1890 ला. बघा, त्यांचे पूर्वज फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना फुले आडनाव पडलं. आईचं नाव चिमणाबाई आणि वडिलांचं नाव गोविंदराव. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड अशी इत्यादी भाषेमध्ये त्यांना काय होतं, प्रभुत्व होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत म्हणजे शिक्षण झालं. ब्राह्मण कारकुनाच्या सांगण्यावरून लक्षात ठेवा, ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढून घेतले. पुढं 1841 साली गफार बेग आणि मिस्टर लेजिट यांच्या सांगण्यावरून परत स्कॉटिश मिशन शाळेमध्ये त्यांना वयाच्या 14व्या वर्षी प्रवेश घेतला. आपल्याला ह्या बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. गफार बेग, मिस्टर लेजिट याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो, त्यांच्या कुणाच्या सांगण्यावरून. पुढं हा एक महत्वाचा टॉपिक, 1840 ला नायगाव जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील लक्षात ठेवा, यांची कन्या सावित्रीबाईंच्याशी विवाह झाला. लग्नाच्या वेळी ज्योतिरावांचे वय फक्त 13 वर्ष आणि सावित्रीबाई फुले यांचं वय 8 वर्ष होतं. यानंतर ह्या लाईनवर प्रश्न विचारलाय, फक्त प्रश्न काय विचारलाय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिली मुलीची शाळा सुरू केली. हा TCSच्या लक्षात ठेवा अंतर्गत हा आलेला प्रश्न होता. आपण बघूया डिटेलमध्ये. 1848 ला सावित्रीबाईंच्या, बघा लक्षात ठेवा, शाळेतील शिक्षिका म्हणून जाण्यावरून काय झाला, वडिलांशी वाद झाला व घर सोडावे लागले. बघा पुन्हा ते काय झालं, गंजपेठेत 572 घर क्रमांक या ठिकाणी राहण्यासाठी गेले. ज्योतिरावांच्या कंत्राटीचं काम त्यांनी, बघा लक्षात ठेवा, काही वेळेत त्यांनी कंत्राटी काम केलं. त्यासाठी त्यांना कृष्णराव भालेकर, मित्रांनो ह्या व्यक्तिमत्वावर पण आपल्याला कोरिलेट प्रश्न येऊ शकतो सराउंडिंग कसा. बघा, जे
दीनबंधू हे वृत्तपत्र होतं, यांचे ते संपादक होते कृष्णराव भालेकर. ठीक आहे. यानंतर हरीश शिंदे यांच्या समवेत ते पुण्यात पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केली. या कंपनीने खडकवासला हा प्रश्न येऊ शकतो धरण व कात्रज बोगद्याचं काम पूर्ण केलं. तसेच सावित्रीबाईंना घोंगड्या शिवण्याचं पण काम केलं. अशा परिस्थितीमध्ये भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा सुरू केली. हा TCS न बघा विचारलेला प्रश्न आहे. बघा सुरू केली होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये ही शाळा चालवणं शक्य नसल्यास ती बंद करावी लागली. पुढे 1851 साली चिपळूणकरांच्या वाड्यात ती पुन्हा सुरू करण्यात आली. 1852 त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुणे येथील विश्रामबाग वाड्यात डेक्कन कॉलेजच्या प्राचार्य मेजर कॅन्डी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1854 काही काळ स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून पण महात्मा फुले यांनी काम केलं. 1856 लक्षात ठेवा, सनातनी ब्राह्मणाकडून फुलेंना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र ज्या व्यक्तीने हे कार्य केलं होतं, रोडे आणि कुंभार या मारेकऱ्यांनी ज्योतिराव पुढे शरणागती पत्कारली व बघा ज्योतिरावांच्या शूद्रासाठी शिक्षणाचं कार्य केलं असल्याने कळल्यावर ज्योतिरावांना न मारण्याचं ठरवले. तसेच बघा त्यांच्या मुलांना ज्योतिबांच्या शाळेमध्ये दाखल केलं. 1887 साली स्वतःचं मृत्यूपत्र त्यांनी तयार केलं होतं. 1888 ला वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या समाजकार्याचा गौरव म्हणून हा प्रश्न TCS ने विचारलाय. राव बहादूर यांनी मुंबईच्या नागरिकाच्या वतीने महात्मा ही पदवी दिली. हा प्रश्न आलेला आहे या एक्झामला. TCS अंतर्गत हा प्रश्न आलाय. महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली, तर वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळं 1888 ला कुणाच्या वतीनं, लक्षात ठेवा, मुंबई जनतेच्या वतीनं, कुणाच्या हस्ते, राव बहादूर वडेदार यांच्या हस्ते, लक्षात ठेवा, महात्मा ही पदवी महात्मा ज्योतिबा फुले यांना देण्यात आली. तेव्हापासून बघा लक्षात ठेवा ज्योतिराव फुले हे महात्मा फुले म्हणून ओळखू लागले. यानंतर त्यांचं जे काही महत्वाचं कार्य आहे त्याच्यावर आपल्याला एक्झामला प्रश्न येतो. शैक्षणिक कार्य उदाहरणामध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची सुरुवात मुंबई येथे झाली. 1824 साली अमेरिकन मराठी मिशनने मुलीसाठी पहिली शाळा मुंबई येथे सुरू केली. पुढे बघा 1828 साली चर्च मिशन सोसायटी मुंबई येथील मुलीची दुसरी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी, हा पॉइंट IMP करा, पुण्यातील भिडेवाड्यात बघा लक्षात ठेवा सुरू केलेली शाळा भारतीय व्यक्तीद्वारे मुलीसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती. भारतीय व्यक्तीद्वारे मुलीसाठी सुरू करण्यात आलेली ही पहिली शाळा होती. महात्मा फुले यांनी एकूण 18 शाळा काढल्या होत्या. या शाळेच्या नियामक मंडळात महात्मा फुले त्यांना बघा सहकार्य कोणाकडून लागलं होतं, जगन्नाथ सदाशिव केशव शिवराम भावाळकर बघा उर्फ मांडे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे इत्यादीचा समावेश होता. या शाळेमध्ये एज्युकेशन बोर्डाचे सदस्य अस्किन पिरी यांनी आर्थिक सहकार्य दिलं. काही काळाने फुले नियामक मंडळाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते, म्हणजे त्यांनी इतर कार्याला वाहून घेतलं होतं. 3 ऑगस्ट 1848 बघा पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मात्र पालकांचा जास्त प्रतिसाद न मिळाल्याने ती शाळा त्याच वर्षी म्हणजे 1848 सालीच बंद करावी लागली. पुढे मुंबई म्हणजे बॉम्बे सरकार, ज्याला आपण बॉम्बे गव्हर्नमेंट म्हणतो, त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिल्यावर 1851 साली गावडे व वाळवेकर यांच्या मदतीनं चिपळूणकरांच्या वाड्यात ही शाळा परत सुरू झाली. बघा बुधवार पेठ येथे सुरू झाली, पुन्हा सुरू करण्यात आली. शाळेचं ब्रीद वाक्य जिच्या हाती, हा जरा लक्षात ठेवा, हा वाक्य येऊ शकतो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे शाळेचं ब्रीद वाक्य होतं. पुढचं 4 डिसेंबर 1851 ला महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्यासाठी नानापेठ येथे शाळा सुरू केली. लहुजी साळवे व राणोजी महार यांनी शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं कार्य केलं. लहुजी साळवे व राणोजी महार, आपल्याला इथं अपेक्षित आहे प्रश्न, कोणी बघा महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुरू केले नानापेठ शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना विद्यार्थी शोधण्याचं कार्य कोणी केलं किंवा शोधून आणण्याचं कार्य मदत कोणी केली, तर लहुजी साळवे माफ करा आणि राणोजी महार यांनी बघा या शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं कार्य केलं. एक MPSC मध्ये एक प्रश्न आला होता की महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा ज्या काही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलीच्या शाळा सुरू केल्या होत्या, या शाळेमध्ये सहकार्य कोण, पाठ्यपुस्तक कोण दिली किंवा सहकार्य कोण केलं, मदत कोण केली, याच्यावर म्हणजे संबंधित व्यक्ती असा पण आपल्या लेवलचा पण थोडा टफ प्रश्न होता. तसंच इथं पण प्रश्न येऊ शकतो. लहुजी साळवे व राणोजी महार यांनी शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं काम केलं होतं. या शाळेतील इयत्ता 3री मधील हा प्रश्न महत्वाचा आहे. 11 वर्षीय विद्यार्थिनी मुक्ता साळवे, IMP करा, हिने अस्पृश्यांच्या विषयावर, लक्षात ठेवा, अनटचेबली ह्या टॉपिकवर निबंध लिहिला होता. महांग महाराजचे दुःखाविषयीचा निबंध असे त्याचं शीर्षक होतं.
1855 साली ज्ञानोदय या मासिकामध्ये हा निबंध प्रकाशित करण्यात आला व तोच लक्षात ठेवा, त्याचं इंग्रजी भाषांतर करण्यात येऊन ब्रिटनच्या राणीला पाठवण्यात आलं. मुक्ता साळवे ही लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी म्हणजे पुतणी होती, लक्षात ठेवा. यानंतर 5 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत शाळा सुरू करण्यात आली. ज्योतिरावांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना त्यांचे मित्र, लक्षात ठेवा, हा पॉइंट महत्वाचा आहे. सदाशिवराव गोवंडे हे स्वखर्चाने पाठ्यपुस्तक किंवा पुस्तकं पाठवत असेल. हा प्रश्न आपल्याला MPSC ने विचारलेला होता प्रश्न, आपल्याला पण अपेक्षित आहे. कोणते बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचे मित्र स्वखर्चाने शाळेमध्ये पुस्तक पाठवत होते, हा प्रश्न येऊ शकतो. यानंतर 1853 महार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळ ही नावाची संस्था काढली, हा महत्वाचा आहे. विद्या शिकवणारी मंडळी का संस्था स्थापन केली होती, महार इत्यादी, हा प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. बघा, याच्यानंतर पुढचा 3000 लोकांच्या उपस्थितीत मुलींच्या शाळेची दुसरी वार्षिक परीक्षा घेतली गेली. 3000 लोकांच्या उपस्थितीत नेटिव्ह फिमेल स्कूलची पण स्थापना करण्यात आली. हा आणखीन एक महत्वाचा प्रश्न. 1855 ला पुणा लायब्ररीची स्थापना केली. फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने प्रभावित होऊन बाळाचार्य या ग्रस्ताने आपले 1 महिन्याचा पगार देणगी स्वरूपात दिला होता. त्यांच्या सहकार्य करण्यासाठी, लक्षात ठेवा, त्यांचं कार्य पाहता, त्यांचं योगदान पाहता. पुढं हा पण महत्वाचा पॉइंट आहे. 1852 साली मुंबई राज्यपाल, बघा हा प्रश्न येऊ शकतो, कोण राज्यपाल होते? फॉकलँड यांनी फुले यांच्या अर्जानुसार मुलीच्या शाळेसाठी 75 रुपये अनुदान मंजूर केलं होतं. मित्रांनो, इथं प्रश्न आपल्याला येऊ शकतो, मुलींच्या शाळेसाठी मुंबईचे राज्यपाल, बघा लक्षात ठेवा, फॉकलँड यांनी काय केलं होतं, 75 रुपये अनुदान ग्रँट मंजूर केलं होतं. पुढचा एक महत्वाचा प्रश्न इथं आपल्याला येऊ शकतो प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये जे शिक्षणासंबंधीचे महत्वाचे आयोग होते, उदाहरणामध्ये 1854 चा वूडचा डिस्पॅच, त्यानंतर 1882 चा हंटर कमिशन, हे महत्वाचे लक्षात ठेवा. सार्जंट आयोग असेल, शॅडलर आयोग असेल, मुदलियार कमिटी असेल, ह्याच्यावर प्रश्न नक्की येतो. आता इथं प्रश्न आलाय, याच्या इथं बघ काय महत्वाचं होतं की 1882 ला शिक्षणविषयक हंटर आयोगापुढे महात्मा ज्योतिबा फुलेने साक्ष देऊन खालील प्रकारे म्हणजे मागण्या केल्या होत्या. शिक्षणासंबंधी जे हंटर कमिशन आलं होतं, मित्रांनो, या हंटर कमिशनला पंडिता रमाबाई यांनी पण साक्ष दिली होती. आपला प्रश्न इथं नक्की येतो, हा 1882 चा कालखंड आहे. बघा, पहिली मागणी काय केली होती, 12 वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचं असावं. मित्रांनो, आपल्याला जो राईट टू एज्युकेशन दिसतो आपल्याला असं भारतामध्ये लागू असणारा, हा जो राईट टू एज्युकेशन आर्टिकल 21A नुसार, घटनेतील कलम 21A नुसार जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकाराची, लक्षात ठेवा, मागणी म्हणजे वय वर्ष 6 ते 14, सध्याच्या याच्यानुसार 6 ते 14 वर्ष वयातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचा जो कायदा आलाय, हा कायदा हा आपल्याला भारतामध्ये 2010 मध्ये लागू झाला, लक्षात ठेवा. पण 1882 ला म्हणजे जवळपास 120 लक्षात ठेवा, 126 वर्ष अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 12 वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचं असावं अशी हंटर कमिशन समोर मागणी केली होती. यानंतर खेड्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करावा, ग्रामीण भागातील शिक्षकांचा पगार वाढवावा, महार इत्यादी म्हणजे महार विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा स्थापन कराव्यात, तसेच दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात, शेतसाऱ्यांचा अर्धा हिस्सा शिक्षणावर खर्च करावा. मित्रांनो, हा महत्वाचा टॉपिक आहे. मला कमेंट मध्ये सांगा, भारताच्या एकूण बजेटवर, भारताच्या जे एकूण बजेट आहे, एकूण आपण म्हणतो बजेट, या बजेटचा किती टक्के पैसा हा शिक्षणावर खर्च होतो? बघा, शेतसाऱ्याचा अर्धा हिस्सा शिक्षणावर खर्च करावा अशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 ला हंटर कमिशन समोर मागणी केली होती. तर लेटेस्ट हा प्रश्न, भारताच्या एकूण, बघा 2022-23 बघा काय, 2022-23 ला एकूण उत्पन्नाच्या किंवा एकूण GDPच्या किती टक्के खर्च हा शिक्षणावर होतो, हा नक्की तुम्ही शोधा मित्रांनो, तुम्हाला कम्पेअर करून लक्षात येईल किती दूरगामी उद्दिष्ट होतं महात्मा ज्योतिबा फुलेंचं. कोणत्याही पातळीवर शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे असू नये, म्हणजे प्रायव्हेटायझेशन करू नये, तसंच नगरपालिकेकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी द्यावी अशी मागणी होती. बघा पुढं 1864 ला पुण्याच्या गोखलेवाड्यात शेवणी जातीतील जनार्दन या विदुराचा नर्मदा या विधवेशी पहिला पुनर्विवाह घडून आणला, म्हणजे विधवांचा पुनर्विवाह 1864 मध्ये घडून आणला. हा प्रश्न येऊ शकतो. 1865 ला विधवांच्या केशवपण या परंपरेला विरोध दर्शवण्यासाठी तळेगाव, डमडेरे व ओतूर या ठिकाणी न्हाव्यांचा संप घडून आणला.
1865 होय वर्ष आहे, लक्षात ठेवा. ही समाजातली जे पतीच्या निधनानंतर जेव्हा एक स्त्री विधवा होते तेव्हा केशोपन म्हणजे केस पूर्ण काढत होते, याच्या विरोधामध्ये तळेगाव, डमडेरे व ओतूर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ऐतिहासिक संप घडवून समाजामध्ये जागरूक करण्याचं कार्य केलं. पुढे फुले यांना ड्यूक ऑफ कॅनॉटच्या लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या वेशात भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे ते पहिले कृत्य समाजसुधारक होते. फुले यांनी त्यांच्या कार्यात लक्षात ठेवा बघा कुणाकुणाचं सहकार्य लाभलं हा पण प्रश्न येऊ शकतो. सकाराम परांजपे, मोरोपंत वाळवेकर, डॉक्टर विश्राम घोले, तुकाराम तात्या पडवळ, स्वामी व्यंकय्या व्यंकोजी बाळोजी कालेवार, जया कराडी, लिंगू नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो IMP करा. कृष्णाजी भालेकर यांच्यावर पण प्रश्न आलाय. ताराबाई शिंदे, बाबा पद्मानंदजी व सदाशिवराव गोवंडे. मित्रांनो ज्याला मी अंडरलाईन केले त्यांच्यावर नक्कीच प्रश्न विचारला आहे. यांनी सहकार्य लाभलं होतं. सदाशिव गोवंडे या ब्राह्मण व्यक्तीस त्यांचे आयुष्यभर मैत्री टिकवली. तसेच त्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी व वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा पण अभ्यास केला होता. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर यांनी 4 महिन्याची शिक्षा झाली होती. टिळक व आगरकर यांची डोंगरीतून सुटका झाली त्यावर महात्मा फुले यांनी मुंबई येथे बघा लक्षात ठेवा. झाल्यानंतर महात्मा फुले यांनी मुंबई त्यांचा जाहीर सत्कार केला होता. लेले शास्त्री व पंडित रामाबाई यांनी धर्मांतर करून यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रयत्न केले होते. हा प्रश्न येऊ शकतो बघा 1863 ला विचारला पण आहे. स्वतःच्या घरामध्ये बालहत्या बघा स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यासाठी त्यांना लोकहितवादी रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाबा परमानंद तुकाराम तात्या पडवळ यांचे सहकार्य लाभले. येथील काशीबाई नातू या ब्राह्मण विधवेचा यशवंत नावाचा मुलगा स्वतः लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतला होता. मित्रांनो आता ह्या आतापर्यंत जे आपण लेक्चर बघतोय तुम्ही बघताय मी टीचिंग करतोय याच्यातला हा पॉइंट महत्वाचा IMP करा, कारण का हा प्रश्न नक्की येऊ शकतो आपल्याला. IMP करा ह्या पॉइंटला. 1863 स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना. यानंतर पुढं फुले यांनी पंढरपूर येथे दुसरे बालहत्या प्रतिबंध सुरू केले. 1869 ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तसेच पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. या पण पॉइंटला IMP करा. 1877 ला धनकवडी येथील दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प लावला. व्हिक्टोरिया बालआश्रमाची स्थापना केली. 1880 ला फुले यांनी बघा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी IMP करा हा पॉइंट भारतामधली पहिली कामगारासंबंधीची ही संघटना होती. नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. बघा पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. शेतकरी महामार्ग यांच्या समस्यांची जाणीव नसणाऱ्या काँग्रेस संघटनेला फुलेंचा विरोध होता. काँग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव व्हावी म्हणून IMP करा हा पॉइंट. 1889 ला जे मुंबईमध्ये अधिवेशन भरलं होतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा गवती पुतळा ते काय होता समोर गेटला उभारलेला होता. मित्रांनो काँग्रेसचा लक्षात ठेवा आपल्याला माहित राहू द्या. इंडियन नॅशनल काँग्रेसचे 1885 ते 1947-48 पर्यंत जेवढे काही महत्वाचे अधिवेशन आहेत एकाच लेक्चर मध्ये मी कव्हर केलेले आहेत. आमच्या YouTube चॅनलला तुम्ही विजिट द्या आणि हे लेक्चर नक्कीच पाहून घ्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतं आणि त्याचे महत्वाच्या काही घटना. पुढे बघा ज्योतिबांचे धार्मिक विचार. एकईश्वरवादाचा पुरस्कार म्हणजे थॉमस पेन यांचा प्रभाव होता. कर्मकांड व रुदिवाडावर त्यांचा विश्वास नव्हता. मूर्तीपूजा अवतार संकल्पनेवर त्यांचा विश्वास नव्हता. ईश्वर उपासनेसाठी मध्यस्थांची गरज नाही असं ते म्हणत. यानंतर महत्वाचा इथं आपल्या लेक्चरचा आजचा IMP टॉपिक त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1875 ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक हा शब्द फुले यांना बाबा पद्मानंदजी लक्षात ठेवा. मित्रांनो या ख्रिस्ती विचारांतून घेतला होता. बाबा पद्मानंदजी यांच्याविषयी थोडक्यात माहिती. यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी आपल्या विचारू शकतात कादंबरी. यमुना पर्यटनचे लेखक कोण होते बाबा पद्मानंदजी. बघा सत्यशोधक हा शब्द फुले यांनी बाबा पद्मानंदजी या ख्रिस्ती विचारवंताकडून घेतला होता. ब्रीद वाक्य काय होतं बघा सत्यशोधक समाजाचं. सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी. काय होतं सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी. बघा आता या सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट काय होतं आपल्या इथं प्रश्न येऊ शकतो. उद्दिष्ट समाजातील अज्ञान दूर करून परिवर्तन घडवून आणणे ह्या मुख्य उद्दिष्ट होतं. पुढं ब्राह्मणवादी व्यवस्थेला विरोध होता बघा लक्षात ठेवा विरोधात होती. यामुळे फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणलं. लक्षात ठेवा व्यक्तीचा द्वेष नाही विचारधारेला द्वेष केलाय.
सत्यशोधक समाजाने ब्राह्मणोत्तर पुरोहित वर्ग निर्माण केला. 1873 साली सत्यशोधक समाजपतीने पहिला विवाह संपन्न झाला. सीताराम अलहट व राधाबाई निमकर यांचा विवाह ओतूर या गावी लावण्यात आला. परंतु यामुळे ब्राह्मणांची दक्षिणा बुडवल्यामुळे त्यांना बघा खटला सामोर केला होता, म्हणजे खटला दाखल केला होता. 1873 ब्राह्मणाशिवाय लग्न लावता यावे म्हणून फुले यांनी मराठीतून मंगलाष्टिकाची रचना केली होती. सत्यशोधक समाजाच्या 3ऱ्या वार्षिक समारंभाला बघा हकीकत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आलं. समाजाच्या प्रत्येक शाखेमध्ये रविवारी सभा भरून विविध सामाजिक विषयावर चर्चा होत असे. त्याच्या समस्याचं सोल्युशन म्हणजे उपाय याची चर्चा होत असेल. पुढं सत्यशोधक समाजाचे तत्व काय होते हा एवढाच पॉईंट ओव्हरलुक करून घ्या. IMP पॉईंट आहे की 24 सप्टेंबर 1875 ठिकाण पुणे स्थापना बस. त्याच्यानंतर महत्वाचं हे तत्व ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निराकार व निर्गुण आहे. ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थांची गरज नसते. कोणतीही व्यक्ती ही जातीने नव्हे तर त्यांच्या गुणाने, म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला हे महत्वाचं नाही तर तुमचं कर्म किंवा आपलं जे गुण आहे याला महत्व. सत्यशोधक समाजचे मुखपत्र असलेल्या दीनबंधू या पॉईंट IMP करा. संपादक कृष्णराव भालेकर या वर्तमानपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. कामगाराची समस्या मांडणार बहुधा हे भारतातील पहिलं वर्तमानपत्र होतं. प्रश्न 3 येऊ शकता इथं. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं तर दीनबंधू. संपादक कोणतं कृष्णराव भालेकर. कामगाराच्या प्रश्नाची वाचा कोणत्या वर्तमानातून फोडली दीनबंधू. कोणी फोडली नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो यानंतर जेव्हा कृष्णराव भालेकर यांच्या नंतर दीनबंधूचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे, परंतु हे नंतर यांनी मुंबईहून हे प्रकाशित केलं होतं. पुढं नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यातून मुंबईतील कामगारांमध्ये चळवळीचा प्रसार झाला व कामगारांकडून त्यांच्या मूळ गावी सत्यशोधक समाजाचे विचार पोहोचविले. व्यंकोबा काळेराव या ग्रस्ताने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला होता. सत्यशोधक समाजाच्या अनुयायी दीनबंधू, बडोदा वत्सल्य, राघव भूषण, शेतकऱ्याचा कैवारे, दीनमित्र यासारख्या वर्तपत्र मासिक चालवले होते. दीनमित्र या वर्तपत्रातून विदर्भ व दख्खन या भागातील सत्यशोधक समाजाचा प्रचार झाला. या वर्तमानाची तरवडी येथून प्रकाशित होत होते. आता महत्व म्हणजे बघा सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रसिद्धी देणारे काही महत्वाचे वर्तपत्र होते. आपला हा प्रश्न येऊ शकतो. सत्यशोधक समाज संबंधित वर्तपत्र दीनबंधू मुख्य वर्तपत्र होतं. त्यानंतर दीनमित्र गणपतराव पाटलांचं होतं. ज्ञानोदय, सत्य दीपिका बाबा पद्मानंदजी, ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. याला IMP करा, एकदा ओव्हरलुक करून घ्या. पुढं साहित्य भट भिक्षूंना सवाल 1851 प्रकाशित. तृतीय रत्न 1855 बघा. यानंतर महत्वाचं बघा शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असा संदेश तृतीयरत्न या नाटकातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला होता. ब्राह्मणांची कसब हे कुणबी, मांग, महारी, माळी इत्यादींना समर्पित. यातून ब्राह्मणाकडून सामान्य अज्ञान लोकांची कशा प्रकारे शोषण होते याचा म्हणजे उल्लेख कुठे, याचा दाखला कुठे आहे ब्राह्मणांची कसब या पुस्तकात. गुलामगिरी, अमेरिकेतील निग्रोंची गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या सज्जन अमेरिकन लोकांना समर्पित. हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो एक्झामला. गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील निग्रोंची गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या सज्जन अमेरिकेतील लोकांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणतं पुस्तक समर्पित केलं होतं? गुलामगिरी. या ग्रंथात म्हटलं होतं की ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हे पुस्तक बघा, हा पुस्तक किंवा हे पुस्तक लक्षात ठेवा ग्रंथ लिहिला आहे. याच वर्षी अस्पृश्य निवारणाचा जाहीरनामा काढला. शूद्र पूर्वी क्षत्रिय होते निर्वाळा या ग्रंथात काढण्यात आला. पुढे आंबेडकरांनी लिहिलेल्या हू वेअर शूद्र या ग्रंथ हेच मत मांडलेलं आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा शिक्षणाचं महत्व सांगणारा 1883 लिहिलेला ग्रंथ आहे. मित्रांनो एवढं हे वाक्य पाठ करा. कोणत्या पुस्तकामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, इतका अनर्थ एका अविद्येने केला किंवा अविद्येने केले. हे वाक्य लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा आसूड या काय ग्रंथामधलं आहे. शिक्षणाचं महत्व सांगणार आहे. म्हणून 1882 ला जेव्हा हंटर कमिशन समोर साक्ष दिली तेव्हा पहिलाच पॉइंट होता 12 वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचं व मोफत करावं. यानंतर पुढचा ग्रंथ इशारा बघा. सत्सार 1 म्हणजे हिंदू समाजाची मानसिक गुलाम तथा शूद्रांची दैन्य अवस्था, सत्सार 1 आणि सत्सार 2. सार्वजनिक सद्धर्म. मित्रांनो या ग्रंथाला IMP करा. सार्वजनिक सद्धर्म हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हयात तो प्रकाशित झाला नाही. नंतर तो प्रकाशित करण्यात आला.
विश्व कुटुंब वादाचा जाहीरनामा म्हटला तर बघा काय सार्वजनिक सद्धर्म पुस्तक लिहिताना त्यांना पक्षघात होऊन उजवा हात निकामी झाल्यामुळे डावा हाताने त्यांनी ग्रंथ लिहून पूर्ण केला. मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो. त्यांच्यावर उपचार कोणत्या डॉक्टरांनी केला तर डॉक्टर विश्राम रामजी घोले. मित्रांनो त्यांचं सहकार्य त्यांच्या सामाजिक शिक्षण संस्थेमध्ये पण होतं. कोणाचं? डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं. विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा या पुस्तकात शतशतक समाजाचा बायबल असे म्हटलेलं. कशाला? सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाला काय म्हटलेलं आहे? सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाला सत्यशोधक समाजाचा बायबल हे विठ्ठलराम शिंदे यांनी म्हटलेलं आहे. फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांतीने प्रभावित होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधारावर समाजाच्या रचनेविषयक विवेचन केले आहे. पुराण कथाची मीमांसा या ग्रंथात आर्य हे इराणचे होते. भारत देश जिंकून त्यांनी शूद्रांना गुलामगिरीत ढकलले असे त्यांनी मत मांडलेलं आहे. पुढचा अस्पृश्यांची कैफियत. दारूच्या दुकानाची संख्या वाढवण्याच्या विरोधात सरकारला अनेक पत्र लिहिले. यासाठी ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रातून त्यांनी बघा म्हणजे त्यांच्या कार्याची, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची ज्ञानप्रकाश हे जे कृष्णराजी रानडे यांचं वृत्तपत्र होतं याच्यामध्ये त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं होतं. 8 वर्षाखालील मुलींना कामावर न ठेवण्याचे सरकारला निवेदन दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाड्याची रचना केली होती. यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण हा प्रश्न येऊ शकतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुळवाडी भूषण असा केला आहे. ग्रँड डप यांच्या हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथा आधार घेऊन या पोवाड्याची रचना केली होती. दुष्काळासंदर्भात राज्यपालांना त्यांनी पत्र लिहिले. मामा प्रमोदराम जोशी या संदर्भात त्यांनी पत्र लिहिले होते. तुकाराम तात्या पडवळे यांच्या जातीभेद विवेकसार या ग्रंथाचं फुले यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं. जातीभेद विवेकसार हा ग्रंथ तुकाराम तात्या पडवळे यांचा होता. यानंतर बघा त्यांचं चरित्र 1927 ला पहिलं मराठी चरित्र ग्रंथ पंढरनाथ पाटील यांनी लिहिला होता. मित्रांनो आणखीन बेसिक बघा लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं आढावा घेतल्यानंतर 19 शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये अनेक चळवळी सुरू झाल्या. उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराच्या त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे दलित उद्धार चळवळ, शिवराम कांबळे, गणपतराव फलगावकर, कामगार चळवळ, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, ब्राह्मणोत्तर चळवळ, केशवराव जेदे, नारायणराव लक्षात ठेवा जवळकर हे महत्वाचे काय झाल्या चळवळी सुरू झाल्या. दक्षिणा फंड. श्रावण महिन्यात ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची पद्धत पुण्यात प्रचलित होती. ब्राह्मणांना खुश ठेवण्यासाठी पेशव्यांच्या असतानंतर ही पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली होती. 1849 साली काही सुधारणावादी ब्राह्मणांनी लोकहितवाद्यांच्या नेतृत्वात हा फंड बंद करण्याचा अर्ज ब्रिटिशांना केला. मात्र सनातनी ब्राह्मणांनी याला कडाडून विरोध केला. सुधारणावादी ब्राह्मणांच्या गटाने या अर्जाची जबाबदारी घेण्याची विनंती महात्मा फुले यांनी केली. बघा फुले यांना केली. फुलेंनी ही विनंती स्वीकारली होती. तसेच सुधारणावादी ब्राह्मण गटाला संरक्षण दिले. पुढे दक्षिणा फंड सरकारने बंद केला होता. मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचं स्वतःच्या घरात एकतर बालहत्या प्रतिबंधक सुरू केलं. त्याचप्रमाणे 1868 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता. हा प्रश्न येऊ शकतो. 1875 ला जेव्हा भारतामध्ये मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. त्यांचा बघा लक्षात ठेवा त्यांचा जो नारा होता वेदाकडे चला. स्वामी दयानंद सरस्वती यांचा वेदाकडे चला या विचाराशी पूर्णपणे असहमत असूनही रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचा पुण्यात सत्कार ठेवला होता. मिरवणूक काढली होती. या सहभागी होऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी संरक्षण पुरलं होतं. महत्वाचं पुढं सावकारी पद विरुद्ध पुणे अहमदनगर जिल्ह्यात दख्खनच्या बंडास त्यांनी समर्थन दिलं होतं. हा जो कालखंड आहे 1875 ते 1919चा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट होता. बरोबर आहे. ज्याला आपण खतपुडीचा बंड म्हणतो समर्थन दिले होते. 1876 ते 82 काळात फुले यांनी बघा काही काळ पुणे नगरपालिका सदस्य होते. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिटन पुणे येथे येणार असल्यामुळे शहरात सुशोभीकरणाचा प्रस्ताव नगरपालिकेने मांडण्यात आला. या प्रस्तावाला विरोध करणारे महात्मा फुले एकमेव सदस्य होते. 1877 फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकरांनी दुबळ्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे दीनबंधू हे वर्तमानपत्र सुरू केलं. यानंतर याचं व्यवस्थापन नारायण मेघाजी लोखंडे यांनी सांभाळलं होतं. 1885 ला मराठी ग्रंथकार साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याचं त्यांनी नाकारलं होतं. जेऊर तालुक्यात शेतकऱ्यांचे पहिलं असहकार आंदोलन घडून आणलं होतं करबंदी संबंधी. हा पण प्रश्न येऊ शकतो जेऊर. यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे प्रमुख टीकाकार. त्यांनी बघा लक्षात ठेवा त्यांनी फुलेंना शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्म संस्थापक अशा पदव्या दिल्या. विष्णू शास्त्री चिपळूणकर मृत्यूशयावर असताना फुलेंनी त्यांची इलाजासाठी डॉक्टर घोले यांना पाठवले होते. म्हणजे जेव्हा विष्णू शास्त्री चिपळूणकर आजारी होते तेव्हा
महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर लक्षात ठेवा विश्राम घोले यांना त्यांच्या उपचारासाठी पाठवलं होतं. आता विचार महत्वाचे आहेत. स्त्रियांना मानवी हक्काची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्याविषयी मनाई केली असं त्यांनी मत मांडलं. ईश्वराच्या म्हणजे प्रार्थनेसाठी मध्यस्थांची गरज नाही. म्हणजे बघा सत्यशोधक समाजाचं तत्वच आहे, म्हणजे ईश्वराच्या प्रार्थनेसाठी मध्यस्थांची गरज नाही. शेतकरी व दलितांना दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. ज्योतिबा फुलेंनी ज्योती लावा एकतरी निरक्षर साक्षर करा. इंग्रजांचे राज्य संपले असते तर पेशवाई परत आली असती. यामुळे 1857च्या उठाव फसल्याचा आनंद ब्रिटिश राजवटीचा काळ हा समाज सुधारण्यासाठी अतिशय पोषक असल्याचं मत त्यांनी मांडलं. मित्रांनो लक्षात ठेवा, हे आजच्या लेक्चर मधलं हे बेसिक आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं जेवढं काही महत्वाचं होतं आपण तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर बघा आपल्याला एक्झामला जेवढं मला असं वाटत होतं की 1863 बालहत्या प्रतिबंधक ग्रह, 1873चा सत्यशोधक समाजची स्थापना आणि हंटर कमिशन समोर 1882ची साक्ष ही, त्याचप्रमाणे स्वतःच्या घरामधला सुरू केलेला म्हणजे पाण्याचा हौद, तसंच 1848ची पहिली मुलींची शाळा, ह्या याच्यावर TCS अंतर्गत आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. 1-2 गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. जेवढं काही महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर अपेक्षित असणारे प्रश्न होते आणि मागे आलेले प्रश्न, या दोन्हीचा हे मेळ या लेक्चरमध्ये मी ताळमेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे कंटिन्यू करूया. दुसरं व्यक्तिमत्व महर्षी धोंडू केशव कर्वे, याला IMP करा. या व्यक्तिमत्वाला पण यांच्यावर पण नक्कीच लक्षात ठेवा एक्सपेक्टेड MCQ आपल्याला प्रश्न येऊ शकतो. उदाहरणामध्ये बघा त्यांचं जे काही महिला विद्यापीठासंबंधीचं कार्य, महिलांच्या शिक्षणासंबंधीचं कार्य आहे त्यांच्यावर नक्कीच प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि प्रश्न आलेले पण आहेत. चला, महर्षी धोंडू केशव कर्वे 18 एप्रिल 1858 शेरवली रत्नागिरी या ठिकाणी जन्म आणि 9 नोव्हेंबर 1962 पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू. जवळपास 102 वर्ष, बघा काय लक्षात ठेवा, काय 102 काय 104 होते, 102 104 जवळपास 100+ आयुष्य त्यांना लाभलं होतं महर्षी धोंडू केशव कर्वे यांना. ठीक आहे. यानंतर या व्यक्तिमत्वाचं बघा, राधाबाई यांच्याशी विवाह झाला होता 1873ला. एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथे शिक्षकांची त्यांनी नोकरी स्वीकारली होती. 6वीची परीक्षेसाठी कुंभारली घाटातून 3 दिवस पायी प्रवास करून, बघा लक्षात ठेवा, सातारा गाठलं होतं. काय सातारा गाठलं होतं. मित्रांनो खूप खडतर आयुष्य त्यांना, म्हणजे खूप खडतर जीवन जगावं लागलं होतं. आपल्याला पुढं मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून गणित विषयाची ते BA पदवी मिळवली. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर गोखले यांनी कर्वे यांना गणिताचा प्राध्यापक म्हणून फर्ग्युसन कॉलेजची लक्षात ठेवा काय अपॉइंटमेंट केली होती. मित्रांनो फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही 1885ची आहे. कधी? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना लक्षात ठेवा. आपला हा प्रश्न येऊ शकतो. फर्ग्युसन कॉलेजवर नक्कीच प्रश्न येईल. चला, यानंतर डेक्कन सोसायटीच्या आजीवन सदस्य त्यांना बहाल करण्यात आलं होतं. या संस्थेत स्टुडंट फंड ही योजना त्यांनी राबवली होती. पुढचा महत्वाचा पॉइंट, 1893ला पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील विधवा गोदूबाई यांच्याशी दुसरा विवाह केला व त्यांचं नाव आनंदीबाई असं ठेवलं, म्हणून आनंदीबाई हा प्रश्न आलाय बघा. आनंदीबाई कर्वे किंवा बाया कर्वे लक्षात ठेवा. हे आपल्याला प्रश्न नक्कीच एक्झामला TCS ने विचारला प्रश्न आहे. आनंदीबाई कर्वे यांच्यावर प्रश्न आलेला आहे. दुसरा विवाह होत्या त्या कोणत्या आश्रमातील होत्या तर लक्षात ठेवा शारदा सदन मधील त्या विधवा गोदूबाई यांचा दुसरा विवाह केला. विधवेशी विवाह केल्याने मुरुड तालुका लक्षात ठेवा जिल्हा रत्नागिरी या गावाने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातला. आगरकर ही विवाहाला उपस्थित, लक्षात ठेवा हा प्रश्न येऊ शकतो. या विवाहाला कोण उपस्थित होतं? पुढं त्यांचं हे इथं प्रश्न आपल्याला TCS अंतर्गत अपेक्षित आहे. कोणता बघा प्रश्न, त्यांचं संस्थात्मक कार्य. मित्रांनो ही जी एवढी स्लाइड आहे याला ओव्हरलुक करून घ्या. IMP प्रश्न येऊ शकतो इथं. 1893ला विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना केली. विधवा मेळावे भरविले. अनाथ बालिकाश्रम, ह्याला IMP करा. हे दोन्ही पण पॉइंट. अनाथ बालिकाश्रम पुणे येथे स्थापन केलं. मात्र प्लेगच्या साथीमुळे या संस्थेला सदाशिव पेठेतून हिंगणे येथे हरण्यात आलं. राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांनी या बालिकाश्रमासाठी 6 एकर जमीन व 750 रुपयाची आर्थिक मदत केली होती. या अनाथ बालिकाश्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण गोपाळ भांडारकर. मित्रांनो लक्षात ठेवा हा पॉइंट महत्वाचा आहे. 1907ला
हिंगणे पुणे येथे महिला विद्यालयाची सुरुवात केली. पुढे 1908 ला निष्काम कर्म मठ या ही संस्था स्थापन केली. या संस्थेची शपथ बघा, माझे स्वतःचे जे काही आहे त्यावर सर्व हक्क मी सोडून देत आहे. मी या मठाचा सेवक झालो असून मी व माझ्या कुटुंबासाठी मठाने केलेले तरतूद मला मान्य शपथ घेतली होती. पुढं अनाथ बालिकाश्रम निष्काम कर्म मठ हे 1908 ला स्थापन झालं होतं. बघा, अनाथ बालिकाश्रम 1896 ला, निष्काम कर्म मठ 1908 ला आणि महिला विद्यालय किती बघा, हे आपला प्रश्न येऊ शकतात, प्रश्न नक्की येऊ शकतात. महिला विद्यालय 1907 म्हणजे 1907 च महिला विद्यालय, 1908 च काय निष्काम कर्म मठ आणि हे 1896 तो अनाथ बालिकाश्रम. या तिन्ही संस्था एकीकरण करून महिला आश्रमाची स्थापना 1915 ला. मित्रांनो, हा प्रश्न MPSC ने विचारलेला आहे. आपल्याला पण इथं जोडायला वाला वर्ष आणि आश्रम किंवा ते संस्था येऊ शकतात. म्हणजे अनाथ बालिकाश्रम हे 1896 च, निष्काम कर्म मठ 1908 आणि महिला विद्यालय 1907 या तिन्ही संस्था मर्ज करून एकत्रीकरण करून महिला आश्रमाची स्थापना 1915 ला केली. या वर्षी त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अध्यक्ष पण भूषवलं. लक्षात ठेवा, भूषवलं त्यांनी. राष्ट्रीय सामाजिक परिषद काय, राष्ट्रीय सामाजिक परिषद. मित्रांनो, ही राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. राष्ट्रीय सामाजिक प्रश्न म्हणजे परिषद ही सामाजिक विषयावर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन होत त्या ठिकाणी ही राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या सुरुवातीला अधिवेशन होत असं. यानंतर पुढचं महत्वाचं 1916 ला जापानच्या ट्रिपल स्टार द्या येऊ शकतो प्रश्न. जापानच्या महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन पुणे या ठिकाणी महिला विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचं मूळ नाव महाराष्ट्र वुमेन युनिव्हर्सिटी असं होतं. बघा, यानंतर जे पहिले कुलगुरू रामकृष्ण गोपाळ भांडारकर. येथे मातृभाषेतून शिक्षण दिलं जात. प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला या विषयाचं शिक्षण दिलं जात होतं. यानंतर मित्रांनो, आपल्यासाठी माहिती राहू द्या, SNDT हे नाव कसं पडलं तर श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरशी. लक्षात ठेवा, SNDT श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरशी. मग लक्षात ठेवा, या ठाकरशी फॅमिलीनं विद्यापीठासाठी देणगी दिली म्हणून महाराष्ट्र वुमेन युनिव्हर्सिटीचं नामांतरण श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरशी असं करण्यात आलं. पुढं अध्यापक विद्यालय हे 1917 ला सुरू करण्यात आलं. 1918 ला पुणे या ठिकाणी कन्या शाळेची स्थापना. बघा, 1920 ला विठ्ठलदास ठाकरशी यांच्याकडून विद्यापीठास 52,500 रुपयाची मदत मिळाल्याने बघा आश्वासन मिळाल्यानं विद्यापीठात नामांतरण श्रीमती नाथाबाई टाकरशी करण्यात आलं. 1932 मध्ये ठाकरे ट्रस्ट सोबत वाद झाल्याने विद्यापीठाचं कार्यालय मुंबई येथे हलवण्यात आलं. 1935 ला महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना. हा प्रश्न येऊ शकतो. समता संघ हा पण पाठ करा, ग्राम प्राथमिक शिक्षण. आणि 1944 च समता संघ संस्था स्थापन केली. या सोसायटीतून टू प्रोमोट ह्युमन इक्वेलिटी ब्रिटन या संस्थेकडून प्रेरणा मिळाली. मानवी समता या समता संघाचं काय होतं, मुखपत्र होतं. बाल मनोहर मंदिर सातारा हे 1960 ला स्थापन केलं. मित्रांनो, कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालवलं. आत्मचरित्र आत्मवर्त हे त्यांचं आत्मचरित्र लुकिंग बॅक काय 1936 ला प्रकाशित करण्यात आलं. अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार. आचार्य अत्रे यांचं त्यांच्याविषयी मत होतं. महर्षी कर्वे यांनी विविध विद्यापीठाकडून त्यांना मिळालेल्या पदव्या याच्यावर MPSC न खूप 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलाय. कोणत्या विद्यापीठाकडून कोणती पदवी मिळाली. D.Litt पदवी BHU. लक्षात ठेवा, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 1915 च लक्षात ठेवा. हे लक्षात काय BHU याच्यावर प्रश्न आला होता आपल्याला. म्हणजे BHU कडून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. आपण आज लक्षात ठेवा, मदन मोहन मालवीय यांचं या विद्यापीठात संबंध योगदान होतं. पुढं 1951 ला पुणे विद्यापीठाकडून D.Litt, महिला विद्यापीठाकडून 1954 ला D.Litt, मुंबई विद्यापीठाकडून LLD, 1955 ला भारत सरकारकडून पद्मभूषण आणि भारताचे सर्वोच्च सन्मान वयाच्या 100व्या वर्षी 1958 ला भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि हा पुरस्कार मिळाला ते पहिले महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व होते. 100 वर्ष पूर्ण झाले ते. 1858 चा त्यांचा जन्म होता आणि 100व्या वर्षी 1958 ला स्वातंत्र्य नंतर भारतातील पहिला, लक्षात ठेवा कोणता, पहिला सर्वोच्च सन्मान कोणता, भारतरत्न. हा महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला होता.
त्यांना आयुष्य बघा लक्षात ठेवा 104 वर्ष जवळपास, म्हणजे 1858 ते 1962 लाभलं होतं. जनतेकडून हा प्रश्न येऊ शकतो, जनतेकडून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महर्षी ही पदवी त्यांना देण्यात आली होती. मित्रांनो, पुढचं व्यक्तिमत्व त्यांच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं. सगळ्यात महान व्यक्तिमत्व राजश्री शाहू महाराज, प्रश्न नक्की येऊ शकतो. कागल कोल्हापूर 26 जून 1874 ला, 6 मे 1922 पन्हाळा लॉज मुंबई. बघा, यशवंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचं मूळ नाव होतं. 17 मार्च 1884 रोजी दत्तक विधान झाले, त्यास मुंबईच्या गव्हर्नर फर्ग्युसन कडून मान्यता मिळाली. शाहू महाराजांनी श्रीमंत आनंदीबाई साहेब यांना, बघा लक्षात ठेवा, श्रीमती आनंदीबाई साहेब यांनी दत्तक घेतले होते. 1885-89 राजकुमार कॉलेज राजकोट येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. फिट जिरॉल्ट कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले हे महाराजांचे शिक्षक होते. महाराजांचे शिक्षण प्रिन्सिपल मॅकनॉट यांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं. बघा मित्रांनो, पुढं 1888 ला मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे महाराजांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं. लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते या नवीन रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं होतं. मित्रांनो, हा प्रकरण इतिहासामधलं थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. बघा, 1899 साली कार्तिक सणाना प्रसंगी शाहू महाराज क्षत्रिय नसून शूद्र असल्याचं राजपुरोहितांचं वेदयुक्त मंत्राऐवजी पुराणयुक्त मंत्र म्हटले. आता हे प्रकरण पुढे पेटलं. काय बघा, वेदयुक्त मंत्र का म्हटले नाहीत तर पुराणयुक्त मंत्र. यानंतर काय, शाहू महाराज शूद्र असल्याने असं कारण दिलं गेलं, क्षत्रिय नाहीत. हे प्रकरण पुढे न्यायालयामध्ये गेलं आणि खटल्याचा निकाल महाराजांच्या बाजूने लागला. शाहू महाराज यांनी वेदयुक्त मंत्राचा अधिकार आहे असा निवाडा न्यायालयाने दिला होता. यानंतर पुढं 1901 साली महाराजांनी नारायण भट शेवकर यांच्याकडून वेदयुक्त मंत्राचं श्रवण करून घेतलं. वेदयुक्त प्रकरणाच्या काळात लोकमान्य टिळकांनी केशरीतून तर प्राध्यापक विजापूर यांनी ग्रंथमाला या पत्रातून महाराजांवर टीका केली होती. हा प्रश्न येऊ शकतो. याने बघा लक्षात ठेवा, या टीकेने व्यतीत होऊन महाराजांनी समर्थ हे वृत्तपत्राचं, म्हणजे लक्षात ठेवा काय, अनुदान बंद केलं होतं. मित्रांनो, अनुदान हा शब्द आला छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील, लक्षात ठेवा, भारतातील अनेक वृत्तपत्रांना अनुदान दिलं होतं. याच्यावर MPSCने प्रश्न विचारलेला आहे. TCSने पण प्रश्न आहे, खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी अनुदान दिलं होतं, हा प्रश्न आपल्याला पण अपेक्षित आहे. इतर वृत्तपत्राला कोणते अनुदान मिळालं, हा प्रश्न येऊ शकतो. चला आपण बघूया एक एक करून. 1890 ते 94 धारवाड येथे इंग्रजी राज्यकारभार व जगाचा इतिहास या विषयावर शिक्षण घेतले. स्टुअर्ट फ्रीजर रघुनाथराव सबनीस महाराजांचे गुरु होते. पुढे फ्रेजर यांनी महाराजांना गार्डियन म्हणून नियुक्त करण्यात आले होते, महाराजांचे गार्डियन. 1 एप्रिल 1891 बडोदा गुणाजीराव खानविलकर यांच्या 11 वर्षीय कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. महाराजांचे अपत्य राधाबाई भाऊसाहेब राजाराम शिवाजी कुंभोच्या डोंगरात रानडुकराची शिकार करत असताना शिवाजी या त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला. 2 एप्रिल 1894 तारीख पाठ करा, 20व्या वर्षी लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते राजरोहण संपन्न झाला. या समारंभास डेक्कन सोसायटी तर्फे गोखले, आगरकर, भांडारकर उपस्थित होते. यावेळी महाराजांचे अभिषेचन करण्यासाठी टिळकांनी केसरी, करवीर, क्षेत्री, राजकीय, कपिलाष्टीचा योग हा लेख लिहिला होता. राजाभिषेकाच्या दिवशी बहुजन समाजातून तलाट्यांची भरती करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं. 1895 महाराजांचा तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बघा कार्य बघूया, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. व्हिक्टोरिया राणीकडून GCSI म्हणजे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा किताब बहाल करण्यात आला. महाराजांच्या हस्ते फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं. 1900 शाहूने व्हिक्टोरिया राणीकडून महाराजे हे पदवी धारण करण्यात, बघा महाराजे पदवी धारण करण्याचा अधिकार प्राप्त झाला. यावर्षी विद्यार्थ्यांची राजवाड्यात राहण्याची सोय केली. मित्रांनो, यावर्षी विद्यार्थ्यांची राजवाड्यात राहण्याची सोय केली. आपल्या इथे लक्षात ठेवा, आपल्याला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील काही काळ शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये, लक्षात ठेवा, तिथं राहायला होते. हा प्रश्न आपल्याला कुठेतरी इंटरलिंकेज करून जातो. यानंतर बघा आला पुढं, कर्मवीर भाऊराव पाटील, भीमराव पाटणकर, बाळासाहेब खानविलकर हे विद्यार्थी बघा काही काळ तिथं राहायला होते. पुढं 1901 ला ताई महाराज प्रकरण. बाबा महाराज हे कोल्हापूरच्या महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. लोकमान्य टिळकांनी हे बाबा महाराज यांच्या बघा संपत्तीचे विश्वस्त होते. बाबा महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताई महाराज यांनी दत्तक पुत्र घेण्यावरून ताई महाराज व टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले होते. हे प्रकरण शेवटी ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिलकडे गेले. तिथे विश्वस्तांच्या सल्ल्यानुसार पुत्र दत्तक घ्यावा असा निर्णय ब्रिटिशांनी दिला.
1905 केम्ब्रिज विश्वविद्यालयाकडून शिक्षण व संस्कृत विषयावर डॉक्टर ऑफ लॉ, लक्षात ठेवा, ही पदवी बहाल करण्यात आली. मिस लिटल या ब्रिटिश शिक्षणाधिकारी ब्रिटनला परतल्यावर, लक्षात ठेवा, फिमेल मिलिटरी ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवडकर यांची शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती केली. त्यांच्या शिक्षणासाठी महाराजांची बघा आर्थिक मदत केली होती. त्यांचा विधवा बघा, त्यांची लक्षात ठेवा, त्यांची विधवा सून इंदुमती देवी यांना सर्वांच्या विरोध, लक्षात ठेवा, असताना समाजाचा विरोध असताना विरोध धुडकावून सोनतळी कॅम्पवर शिक्षणासाठी पाठवलं होतं. आता महाराजांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य खूप महत्वाचं आहे. तो 20व्या शतकाच्या सुरुवातीचा जो समाज होता, 19 शतकाच्या उत्तरार्धामधला हा समाज कसा होता? रूढीवादी होता, परंपरावादी होता आणि इथं समाजाला काही बदल नको होते, परिवर्तन नको होते. कारण का? समाज हा एक तर पारंपरिक विचारसरणीचा होता, तसं शिक्षणाचा इथं प्रभाव नव्हता. यानंतर बघा पुढे महत्वाचं हा प्रश्न इथे येऊ शकतो आपला. 1919 इथं IMP करा. अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराजांनी भूषवलं होतं. कानपूर येथे कुर्मी समाजाकडून शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली. IMP करा. काय? राजश्री ही पदवी स्वतःच्या घराण्यातील मुलगी, लक्षात ठेवा, त्यांची चुलत बहीण यांना इंदोरच्या होळकर या धनगर घराण्याची सून बनवली होती. म्हणजे सामाजिक परिवर्तन स्वतःपासूनच त्यांनी सुरुवात केलं होतं. यानंतर संस्थात्मक कार्य 1891 ला राज्याचं भूगर्भशास्त्र म्हणजे स्वतःच्या आपल्या कोल्हापूर संस्थानामधील राज्याचं काय केलं? भूगर्भ संरक्षण करून घेतलं होतं. बघा शेवगाव येथे काताचा कारखाना सुरू केला. मोतीबाग तालीम स्थापन केली. राधानगरी वुड्स डिस्टिलेशन फॅक्टरीची सुरुवात केली. शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना केली. कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ उभारली. 1896 अहिल्याबाई राणेसाहेब यांच्या सन्मानार्थ रुग्णालय सुरू केलं. गोवध बंदी कायदा 1901 ला पास केला. मागासवर्गीय संस्थांच्या शासकीय नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण दिलं होतं. IMP करा. 1902 ला हा पॉइंट IMP करा. मागासवर्गीयासाठी स्वतःच्या संस्थानामध्ये शासकीय नोकऱ्यामध्ये 50% रिझर्वेशन शाहू महाराजांनी दिलं होतं. किंग एडवर्ड मोमेडन, लक्षात ठेवा, मोहमेडन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेची स्थापना केली होती. सॅव स्पिनिंग अँड विविंग मिल कोल्हापूरची सुरुवात केली. सहकार तत्वावर कापड गिरणी 1907 ला स्थापन केली. मल्लविद्येसाठी कुस्त्याचं मैदान उभारलं. मल्लांना गदा देण्याची प्रथा शाहू महाराजांनी सुरुवात केली होती. आपण जेव्हा महाराष्ट्र केसरी, लक्षात ठेवा, पाहतो तेव्हा ज्या हातामध्ये गदा असतो, ही सगळ्यात पूर्वी शाहू महाराजांनी ही प्रथा सुरू केली होती. दाजीपूर जवळ भोगवती नदीवर लक्ष्मीबाई तलाव बांधला. हा IMP करा. महादेव डोंगर भास्कर, बघा लक्षात ठेवा, महादेव डोंगरे, माफ करा, भास्करराव जाधव इत्यादींच्या मतीने अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत विद्याप्रसारक मंडळाची सुरुवात केली होती. मंडळ या संस्थेची सुरुवात केली. 1911 ला शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षक मेरिट प्रमोशन योजना म्हणजे या संस्थेत लागू केले होते. कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. सत्यशोधक समाज स्थापना ही 1873 ला स्थापन झालेला पुणे या ठिकाणी जो समाज होता महात्मा ज्योतिबा फुले स्थापन केला होता, याची शाखा कोल्हापूर येथे शाहू महाराजांनी सुरू केली होती. अध्यक्ष परशुराम गोसर वाडकर. भोगवती नदीवर राधानगरी हे धरण शाहू महाराजांनी बांधलं होतं. पाटील शाळेची स्थापना केली होती. कधी? 1912 ला. नागरी पेढीची स्थापना 1913 ला. यानंतर फाशीपार जातीच्या लोकांसाठी मोफत घरकुल योजना. मित्रांनो, आपण आज राजीव गांधी आवास योजना, इंदिरा आवास योजना, ज्या काही घरकुलाच्या योजना बघतो, ह्या अगोदर जवळपास महाराजांनी 50-60 वर्षापूर्वी काय केलं होतं? स्वतःच्या संस्थानामध्ये असे आर्थिकदृष्ट्या विकर शिक्षणासाठी घरकुलाची योजना सुरू केली होती. धार्मिक विद्येचं प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक समाजाची त्यांनी बघा सत्यशोधक समाजाची शाळेची स्थापना केली होती. किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना. यानंतर पत्रव्यवहार मराठी भाषेत करण्याचा आदेश 1914 ला. आपण आज बघतो प्रत्येक राज्यामध्ये राज्य भाषेमध्ये व्यवहार व्हावा असं वारंवार आदेश काढले जातात. बघा त्याचप्रमाणे महाराजांनी संस्थानामध्ये 1914 लाच हे काय केलं होतं? आदेश काढला होता. कोल्हापूर पॅलेस थिएटरची स्थापना. डेक्कन रयत संस्थेची स्थापना निपाणी येथे 1916 ला. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देणे या संस्थेचा उद्देश होता. पुढे बघा महत्वाचा पॉइंट आहे, नरेंद्र मंडळ या बैठकीला महाराजांनी उपस्थित राहिली होती. हा जो नरेंद्र मंडळ टॉपिक आहे लक्षात ठेवा, याला म्हणायचं भारतामधले जे काही संस्थान आहेत. उदाहरणामध्ये 1947-48 ला भारतात जवळपास किती 563 संस्थान होते. 562-63
या सर्वांचं प्रतिनिधी मंडळ म्हणजे नरेंद्र मंडळ काय, आणि या बघा या नरेंद्र मंडळाला शाहू महाराजांनी उपस्थित लावली होती. पुढे महत्वाचा बघा 1917ला 7 ते 14 वयोगटातील सर्वांसाठी मोफत IMP करा व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. त्यानुसार मोफत शिक्षण देणारी पहिली शाळा चिपरी पेटी या ठिकाणी स्थापन केली होती. मित्रांनो, ह्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणूया, जे स्वतंत्र भारतामध्ये 1910ला घटनेतील कलम 21A नुसार आपल्याला बघा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना काय सक्तीचं शिक्षण जेव्हा लागू केलं, हा कायदा शाहू महाराजांनी जवळपास 102 वर्षापूर्वीच संस्थानामध्ये लागू केला होता. लक्षात ठेवा. कधी 1917च्या दरम्यान. यानंतर विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. खामगाव मराठा परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं. गुन्हेगारी जमाती बघा या महाराष्ट्रामध्ये अशा काही जमाती होत्या, त्यांना एक पार्श्वभूमी होती, विनाकारण कोर्टामध्ये, पोलीस कचेरीमध्ये, पोलीस ठाण्यामध्ये हजर राहत होतं. हे महाराजांनी संस्थानामध्ये बंद केलं होतं 1918ला. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. महार वतने रद्द केलं. वेठबिगारीस कायदेशीर बंदी केली. कुलकर्णी वतने रद्द केले. यामागे मुकुंदराव पाटील यांची बघा लक्षात ठेवा, मुकुंदराव पाटील यांची लीलाअमृत हा ग्रंथाची प्रेरणा होती. हा प्रश्न येऊ शकतो, लीलाअमृताचे लेखक कोण? मुकुंदराव पाटील. कुलकर्णी यांच्या जागी पगारी तलाट्याची नियुक्ती करण्यात आली. बघा कुठं? कोल्हापूर संस्थानामध्ये. आर्य समाजाची शाखा स्थापन केली. आर्य समाज 1875. स्वामी दयानंद सरस्वती. जसं सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर संस्थान स्थापन केली होती, त्याचप्रमाणे आर्य समाजाची पण शाखा. मित्रांनो, ह्याच्यावर TCS न प्रश्न विचारला आहे. IMP करा या पॉइंटला. असाच प्रश्न आणखीन घेऊ शकतो. हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजाची शाखा किंवा शाखा केव्हा स्थापन झाली? जसं कोल्हापूर संस्थानामध्ये बघा शाहू महाराज राजे असताना ही स्थापन झाली होती. कोणता? आर्य समाज आणि सत्यशोधक समाज. ही वर्ष आणि शाखा. यानंतर आर्य समाजाच्या शाखेच्या वतीनं कोल्हापूर संस्थानात राजाराम कॉलेज चालवण्यात आले होते. त्यांच्यावर जबाबदारी दिली महाराजांनी. पुढं ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषद हुबळी आर्य सामाजिक परिषद भावनगर येथे त्यांनी काही काळ अध्यक्षस्थान भूषवलं होतं. तसेच मुंबईमधील पीपल एज्युकेशन सोसायटीचे ते काय होते? अध्यक्ष होते. कोणतं? पीपल एज्युकेशन सोसायटी. हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, पीपल एज्युकेशन सोसायटी. पुढं 1919ला शिक्षकांनी बघा शाळेमध्ये अस्पृश्यता पाळू नये, म्हणजे अनटचेबिलिटी ही शाळेमध्ये पाळू नये असा आदेश महाराजांनी काढला होता. पुढं लष्करी प्रशिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना केली. IMP करा हा पॉइंट. 1920ला हा प्रश्न आलेला आहे. मानगाव येथील अस्पृश्य निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आलं. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. याच्यामध्ये घटस्फोटाचा कायदा, संतती नियमनाचा कायदा, देवदासी प्रथेला कायद्याने विरोध, लक्षात ठेवा, कायद्याने बंदी, मराठा पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालय कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलं. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल हायस्कूलची स्थापना, सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठी व्यक्तीची शास्त्र जगद्गुरुपदी निवड करण्यात आली. मित्रांनो, पुढं रायगड 1921ला प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते शिवस्मारकाची पायभरणी करण्यात आली. कुठं? रायगडावर. 1922ला अखिल भारतीय अस्पृश्य परिषद दिल्लीचे त्यांनी काही काळ अध्यक्षस्थान भूषवलं. या परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते. शिवाजी प्रिपरेटरी स्कूल पुणे येथे स्थापना करण्यात आली. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. तसंच कोल्हापूरच्या शंकराचार्य पीठावर डॉक्टर कुर्तेकोटी यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर महत्वाच्या ज्या वृत्तपत्राला आर्थिक शाहू महाराजांनी मदत केली त्याच्यावर आयोग नक्की प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा. आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रश्न आलाय. परत एकदा ओव्हरलुक करून घेऊया. विजय मराठा श्रीपतराव शिंदे यांचं होतं. या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती. मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागरूक वालचंद्र कोठारी. राष्ट्रवीर साप्ताहिक होतं. शामराव भोसले हे बेळगावून प्रकाशित होतं. संदेश अच्युत कोल्हटकर यांचं होतं साप्ताहिक. शिवछत्रपती कीर्तिवान निंबाळकर यांचं होतं. दिनमंत्र मुकुंदराव पाटील तरवडी नेवासे या ठिकाणी प्रकाशित होतं. तरुण मराठा दिनकरराव जवळकर. IMP करा या पॉइंटला. कैवारी दिनकरराव जवळकरांचं पुणे या ठिकाणाहून. जागृती भगवंतराव पाळेकर बडोद्याहून प्रकाशित होत होतं. संजीवनी हे साप्ताहिक दत्तात्रय रणदिवे हे साप्ताहिक होतं. डेक्कन रयत वालचंद्र कोठारी इंग्रजी भाषेतलं होते, पुण्यातून प्रकाशित होतं. हंटर IMP करा. खंडेराव बागल यांचं कोल्हापूर प्रकाशित होतं. प्रबोधन केशव सीताराम ठाकरे यांचं हे काय होतं? वृत्तपत्र होतं. मित्रांनो, या वृत्तपत्राला परत एकदा ओव्हरलुक करून घ्या, स्क्रीनशॉट काढा. या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकावर प्रश्न विचारला. असाच प्रश्न विजय मराठा, तरुण मराठा, कैवारी,
डेक्कन रयत याच्यावर पण येऊ शकतो. कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती. यानंतर शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी केळुस्करांनी मराठी भाषेतील शिवछत्रपती या ग्रंथाची रचना केली. प्रबोधन या वर्तमानपत्रातून बघा लिखाण करत असत शाहू महाराज. यानंतर पुढं विजय हा ग्रंथ महाराजांनी लिहिला होता. सिद्धांत विजय किंवा लक्षात ठेवा. पुढं शाहू महाराजांनी केलेले सामाजिक महत्वाचे कायदे, राईट टू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो सक्तीचं प्राथमिक शिक्षण 1917चा कायदा होता. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहास मान्यता हे 1919. स्त्रियांच्या छळवणुकीच्या विरुद्ध प्रतिबंध करणारा कायदा 1919. घटस्फोट कायदा 1919. पुन्हा महत्वाचं वसतिगृह होतं ज्याच्यावर आपल्याला नक्कीच प्रश्न येतो की शाहू महाराजांनी कोणते वसतिगृह स्थापन केले. मित्रांनो पुढं महत्वाचं त्यांचं आणि इतकं सामाजिक अनटचेबिलिटी संबंधी किंवा अस्पृश्यता पाळू नये यासाठीचं कार्य हा पॉईंट आला आहे. गंगाराम कांबळे यांच्यावर प्रश्न विचारला आहे. या अस्पृश्य व्यक्तीस कोल्हापूर संस्थानात पर्टिक्युलर कोल्हापूर शहरात सत्यशोधक हॉटेल काढून दिले. तसंच केशवराव पाटील यास भोजनालय सुरू केले. मित्रांनो समाजातील अनटचेबिलिटी अस्पृश्यता नुसतं बोलून होत नाही तर स्वतः कार्याच्या माध्यमातून शाहू महाराजांनी कार्य केलं होतं. या प्रकारे आणखीन एक महत्वाचं गोपाळबाबा वलंगकर यांचं वेटाळ विध्वंसन या पुस्तकाचं महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं. आपल्याला ह्या प्रश्न नक्कीच भारतामध्ये स्वतंत्र भारत बघा लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर आपण UPSC म्हणतो, UPSC परीक्षा घ्यायची. त्याच्या अगोदर ICS परीक्षा होती. बघा ही ICS परीक्षेसाठी महाराजांनी शंकर बाळाजी ढवळे यास ICS तर सीताराम तावडे याला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले होते. म्हणजे संस्थानातील आपल्या काही व्यक्तींना उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडनला पण पाठवलेलं होतं. यानंतर कृष्णाबाई केवळकर या मुलीला शिक्षणासाठी म्हणजे कोणत्या मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये आर्थिक मदत पण केली होती आणि पाठवलं होतं. यानंतर बघा महाराजांचं महत्वाचं आणखीन कार्य आहे बलभीम कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना. त्याचप्रमाणे त्यांच्यावर विचारावर बघा ज्या संस्थेचा प्रभाव होता ज्याला आपण थिओसॉफिकल सोसायटी म्हणतो तसंच काय सत्यशोधक समाजाची शाखा पण संस्थानामध्ये सुरू करण्यात आली होती. यानंतर महाराजांनी बघा मागासवर्गीयासाठी स्वतंत्र प्रतिनिधीची मागणी केली होती 1917ला. मित्रांनो आज आपण जे घटनेतील आरक्षण म्हणतो याची जे काही राईट टू एज्युकेशन म्हणतो समाजामधले विकर सेक्शनला प्रमोट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जे काही सरकार तरतूद करतं जे काही योजना आणतं अशा सगळ्या योजना शाहू महाराजांनी स्वातंत्र्याच्या अगोदर संस्थानामध्ये लागू केल्या होत्या. यानंतर महाराजांच्या विषयी जे काही उद्गार काढले आहेत किंवा महाराजांचं कार्य पाहता त्यांच्याविषयी खूप मोठे उद्गार आहेत. एक फक्त प्रश्न आपल्याला नक्की येऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. कारण का बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शाहू महाराजांचे विचार की अशा प्रकारे शाहू महाराज म्हणायचे की दलितांना तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळालेला आहे अशा प्रकारचं उद्गार काढले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांविषयी बघा शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हाला शंका आहे. मित्रांनो असंच आपलं हे IMP एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे हे टॉपिक हे सिरीज कंटिन्यू चालू राहील. एक काम करा आमचं ॲप्लिकेशन आलं NPTEL स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुन्हा IMP टॉपिक त्याचप्रमाणे PYQ या सिरीजमध्ये. धन्यवाद.